नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता अशी गोष्ट घडणार आहे. म्हणजेच मल्लिका एवढ्या पुढच्या लेवलला पोहोचणार आहे. मल्लिकाचं डोकं कसं तिरपं चालतं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. तर मल्लिकाने आता इकडे चिंगीचं ॲबॉर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चिंगी गरीब घरची आहे, तिचं ॲबॉर्शन करायचं आणि तिला हाकलून द्यायचं, तिच्या तोंडावर 4 पैसे फेकायचे आणि निघून जा म्हणून सांगायचं आणि आपल्या मुलाचं आयुष्य अगदी चांगलं झालं पाहिजे असा विचार करायचा. हे सगळं तिच्या डोक्यात चालू असतं आणि त्यासाठी तिने हा सगळा गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. परंतु ऐनवेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र स्वानंदीला ह्या गोष्टी समजणार आहेत. कारण त्याच हॉस्पिटलमध्ये आदिरा आणि रोहन दोघंही चेकअपसाठी गेलेले असतात आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या दोघांच्या समोर हे सत्य येतं आणि मग त्याने रोहनने स्वानंदीला फोन करून सांगितलेलं आहे आणि मग समर स्वानंदीने जाऊन हे सगळं थांबवलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळ्यांच्या समोर स्वानंदीने सांगितलेलं असतं, कारण अंशुमनचं हे जे काही कारस्थान चाललेलं असतं ते स्वानंदीला पटतच नाही. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा समर म्हणत असतो की नक्की काय झालंय, तुम्ही कशाबद्दल बोलताय, कळेल का मला. तेव्हा स्वानंदी सांगते की राजवाडे काळजी करू नका, कारण ह्या माणसाने आपल्या इज्जतीला काळीमा भासण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती मुलगी गावाकडून आपल्या भरोशावर आली होती, पण ह्या अंशुमनने तिचा गैरफायदा घेतलेला आहे आणि तिच्याबरोबर चुकीचं वागलेलं आहे असं स्वानंदी समोर आणत असते. तिला मात्र खूप राग आलेला असतो, तिला खूप संताप तिचा झालेला असतो. तेव्हा मात्र स्वानंदी सगळ्यांच्या समोर आता अंशुमनचा थोबाड फोडते आणि समर म्हणतो की नक्की काय झाले सांग. असं म्हटल्यानंतर अंशुमन मात्र म्हणत असतो की चिंगी तू इथून आत जा, आणि तो म्हणत असतो अर्पिताताई चिंगीला घेऊन आत जा. असं सांगितल्याबरोबर खरं तर एवढा मोठा धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणते बासा, तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाही तर गाठ माझ्याशी आहे असं स्वानंदी सांगते. तेव्हा तो म्हणतो की वहिनी बाज झाला, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, आता मात्र तुझं काही ऐकून घेणार नाही. तेव्हा स्वानंदी म्हणत असते की तू काय ऐकून घेतलेलं आहे आणि तू काय करू शकतो हे सगळं मला चांगलंच माहिती आहे. तू कशा लेवलचा माणूस आहे हे माझ्या इतकं कोणीच ओळखून नाही आहे तुला. असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र स्वानंदी जाम भडकलेली असते. स्वानंदी म्हणत असते की नाही, आता शांत राहायचंच नाही आहे आणि तो चिंगीला चप्पल घेऊन मारायला उठतो. स्वानंदी म्हणते बासा, कसं आहे, तू तिच्यावर तर हात उचलायचाच नाहीये, पण कुठल्याच लेडीजवर हात उचलण्याचा तुला अधिकार नाही. आता अंशुमनच्या लग्नाचा सगळा खेळ खंडोबा झालेला असतो प्रेक्षकांनो, कारण त्याने जो काही गोंधळ घालून ठेवलाय तो इतका मोठा गोंधळ घातलाय की आता त्याला कळायचं बंद झालेलं असतं. इकडे मल्लिका पाहत असते. मल्लिकाला असं वाटत होतं की सगळ्या गोष्टी शांत करता येतील, पण सगळी परिस्थिती मल्लिकाच्या हाताबाहेर गेलेली असते आणि ती काहीच करू शकत नाही. समर सुद्धा हे सगळं पाहत असतो. तेव्हा समर म्हणतो नक्की काय झालंय स्वानंदी मॅडम, तुम्ही एकदा बोला. मग स्वानंदी सांगायला सुरुवात करते राजवाडे चिंगी प्रेग्नंट आहे आणि चिंगी 2 महिन्यांची प्रेग्नंट आहे या अंशुमनपासून. हे ऐकल्यानंतर समरला तर धक्काच बसतो. तेव्हा आता अंशुमन एवढ्यावर शांत बसत नाही तर त्याची नाटकं पुढं चालू होतात. अंशुमन म्हणत असतो की चिंगी प्रेग्नंट आहे आणि चिंगीच्या पोटातल्या बाळाचा बाप मी आहे, या गोष्टीवर का विश्वास ठेवायचा. कुठंतरी तोंड मारून आलेले असेल आणि ते पाप माझ्या माती मारत असेल आणि आता हे सगळं मी सहन करायचं आहे. आणि स्वानंदी वहिनी हे बस झाली या नाटकं, तू प्रत्येक वेळेस माझ्याच बाबतीत हे सगळं करत असते. आता मला सांग, जर का उद्या एखादी बाई आली आणि तिने सांगितलं की तिच्या पोटामध्ये दादाचं जे मूल आहे ते वाढते, तू ठेवशील का विश्वास. स्वानंदी मात्र त्याच्याकडे पाहत असते. स्वानंदी म्हणते कसं आहे माहिती आहे का, तू आणि राजवाडे यांची तुलना होऊ शकत नाही आहे. त्यांच्या बाबतीत तू बोलूच नको, कारण तुझी काय लायकी आहे ना हे तुला चांगलंच माहिती आहे. तू कधीच त्यांच्या बरोबरीचा होऊ शकत नाही. ते कसे आहेत ना हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. तुला काय वाटलं, तू काहीही करशील आणि कसाही वागशील आणि तू कुठल्याही पद्धतीनं तुझं नाव त्यांच्याशी जोडशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझा राजवाडेंवर पूर्ण विश्वास आहे, ते कधीच चुकीचं वागणार नाहीत, त्यामुळं त्या बाईवर मी कधीच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा अंशुमन म्हणतो म्हणजे मी चुकीचं वागू शकतो. तेव्हा स्वानंदी म्हणते तू लाख वेळा चुकीचं वागलाय रे, आत्ताच काय फक्त चुकीचं वागलाय का म्हणून तू आम्हालाच सांगतोयस, तू किती वेळा चुकीचं वागलाय ना हे तुझ्या मनाला विचार. असं म्हणत स्वानंदीने आता
अंशुमनची वाट लावलेली असते आणि समर मात्र स्वानंदीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. आता समर समोर येतो आणि म्हणू लागतो की एकच गोष्ट लक्षात ठेवायची अंशुमन, आत्ताच मान्य करायचं आहे ते पोटातलं बाळ तुझं आहे. एकदा का DNA टेस्ट झाली तर त्यामध्ये जे काही रिपोर्ट येतील त्यानंतर मी तुझ्याशी कसलाच संबंध ठेवणार नाही. काहीही झालं तरीही त्यानंतर माझं आणि तुझे नातं संपलेलं असेल. तेव्हा मात्र अंशुमन म्हणत असतो, दादा अरे मी खरंच सांगतोय ते बाळ माझं नाहीये. समर म्हणतो की बघ शेवटची संधी, आता जर का तू सत्य सांगितलं तर माणूस म्हणून ॲटलिस्ट मी तुझ्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल. पण जर का तू आत्ताही माझ्याशी खोटं बोलत राहिला तर मी तुझ्याशी कधीच आयुष्यात कधीच नातं ठेवणार नाही आणि या घरातले कोणाचेच तुझ्याबरोबर संबंध नसतील. अशा पद्धतीने आता समरने ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आता मात्र अंशुमनची वाट लागलेली असते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं. ज्या तोऱ्यामध्ये तो बोलत होता, ज्या तोऱ्यामध्ये एवढं सगळं त्याचं चाललेलं होतं, तो सगळा माज उतरलेला असतो. तरीही अंशुमन काही सत्य सांगायला तयार होत नाही. त्याने मात्र एवढंच सांगितलेलं असतं की नाही, हे बाळ माझं नाही आहे. या गोष्टीवर तो ठाम असतो. आणि आता मात्र मल्लिका म्हणते की अंशुमन चल. अंशुमनला म्हणते की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी आपण करूया. आणि मग ती अंशुमनला घेऊन जाते. अंशुमनला घेऊन गेल्यानंतर तिच्या डोक्यात चक्र फिरू लागतात. तिने सांगू लागते की हे बघ अंशू, मी तुला जे काय सांगते ना ते शांतपणे ऐक. काहीही झालं तरीही आता तहीपणा करू नकोस. सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेलेल्या नाही. आत्ताच्या आत्ता त्या चिंगीला घेऊन आपण दवाखान्यात जाऊया आणि तिचं ॲबॉर्शन करून टाकूया. नंतर आणखी एखादं चांगलं स्थळ बघेल. थोड्या दिवसात लोक ही गोष्ट विसरून जातील आणि त्या चिंगीच्या तोंडावर 4 पैसे फेकले की झालं. त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही. त्यामुळं मी जे काय आत्ता सांगते ते लक्षात ठेव, असं म्हणत तिने तिच्या लेकाला पाठीशी घातलेलं असतं. म्हणजे एक स्त्री असून एका मुलीच्या बाबतीत घडलेली गोष्ट अशी कशी काही ही बाई विसरू शकते, हा प्रश्न कोणालाही पडेल. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि मल्लिकाने हे सगळं कांड केलेलं असतं. आता मल्लिका म्हणत असते की चल, आणि त्यांनी जबरदस्ती चिंगीला घेतलेलं असतं आणि चिंगीला घेऊन दोघंही हॉस्पिटलमध्ये जातात. आणि मल्लिका तिथे डॉक्टरच्या घशामध्ये पैसे घालते आणि सांगते की हिचं ॲबॉर्शन करायचं आहे, हिचं ॲबॉर्शन करायचं आहे. असं जेव्हा ती सांगते तेव्हा चिंगीच्या पायाखालची जमीनच सरकते. चिंगीला कळायचं बंद होतं. चिंगी म्हणू लागते, काय चाललं हे सगळं, मला नाही करायचं ॲबॉर्शन, मला माझं बाळ हवं आहे, मला माझं बाळ हवं आहे. एवढाच चिंगीने तिथे आता हट्ट सुरू केलेला असतो, आरडाओरडा सुरू केलेला असतो. तेव्हा मल्लिका म्हणते काही झालं तरीही ह्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या पाहिजेत. आणि मल्लिका एका कामासाठी बाहेर येते. नेमकं अधिरा आणि रोहन दोघंही तिथेच गेलेले असतात. अधिराला थोडंसं मळमळत होतं, उलटी आल्यासारखं होत होतं, गरगरत होतं. तेव्हा रोहन तिला म्हणालेला असतो की आपण गायनेककडे जाऊन येऊया, एकदा दाखवून तरी बघूया. अधिरालाही थोडीशी मनात शंका असते आणि आता घरातलं वातावरण असं असतं की कोणाला काही सांगण्याचा प्रश्नच नसतो, म्हणून दोघंजणच गेलेले असतात. आणि नेमकं रोहन तिथे अंशुमन आणि चिंगीला पाहतो आणि इकडे अधिरा मल्लिकाला बाहेर पाहते. तेव्हा मात्र यांच्या डोक्यामध्ये चक्र फिरू लागतात की नक्कीच काहीतरी गोंधळ सुरू झालेला आहे. असं म्हणत आता दोघंही विचार करतात आणि स्वानंदीला फोन करतात. ती म्हणते की नंदुताईला फोन केला पाहिजे, काहीतरी विपरीत घडण्याआधी लवकरात लवकर आपण फोन करणं गरजेचं आहे. त्यावेळेस मात्र आता हे सगळं जेव्हा घडत आहे आणि मग आता स्वानंदी त्याचबरोबर समर दोघंही निघतात. त्या दोघांनाही कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी झालेलं आहे आणि म्हणून दोघंही निघालेले असतात. त्याच वेळी जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा मात्र विश्वासही बसणार नाही अशी गोष्ट समोर येते आणि ती म्हणजेच की या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे. स्वानंदी आणि समर तिथे येतात. चिंगीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं असतं आणि चिंगीच्या बाबतीत आता निर्णय घेतलेला असतो. चिंगी मात्र रडत असते, ती नाही नाही म्हणून सांगत असते, पण आता तिथं ऐकायलाच कोणी नसतं. तेव्हा स्वानंदीला खूप राग येतो आणि स्वानंदी चक्क मल्लिकावर हात उघडते, कारण मल्लिका तिला म्हणालेली असते की आमची आम्ही बघून घेऊ, तू मध्ये पडायची गरज नाही, कारण हे सगळं आमचं आयुष्य आहे. तेव्हा इकडे समरने अंशुमनची कॉलर पकडलेली असते आणि चिंगीच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार तुला कोणीच दिलेला नाही असं म्हणत आता या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. आणि इकडे अंशुमन समर भयानक चिडलेला असतो. चिंगी तर ढसाढसा रडत असते आणि या सगळ्या गोष्टींचा खुलासा होतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.